बसा जेवायला. अहो मला एक अर्जंट काम आठवलंय का बाईला ब्लाऊज द्यायचंय. काम होतच राहतात, आधी जेवा, पोट नाही मारायचं असं. नाही तुमचं बरोबर आहे, पोट नाही मारायचं, पण त्या बाईला कुठेतरी फंक्शनला का काहीतरी जायचं असं ते म्हणत होते, अर्जंट आहे. नंतर तुम्ही जेवायला. आलो आलो. नाली काकी मला द्या, मला लय भूक लागली आहे. ए, ते भाऊजींसाठी वाढले ती ना, मी देते तुला. हा कसं करू? बस खाली. आओ काय ग, आला पण आणि गेला पण. बघा की, एवढी भूक लागली म्हणून घरी आले जेवायला, आणि दुकानात अर्जंट काम आलं तर न जेवताच गेले. हे बघ, कामाच्या बाबतीत लई पक्का आहे बघ त्यो, आणि तहान भूक हरपून काम करणारा माणूस आहे माझा गोपाळ. हो तर जिकडं पोळी तिकडे वळी अशी गत आहे मुडद्याची. अगं त्याला वय अनगॉड लागतंय. मला तर वाटतंय ना तो जेवायला आलाच नसणार आहे, भलतच काहीतरी काम करायला आला असणार आहे, आणि ते केलं आणि पळायला लगेच. हा लाले, तू काय यांचं ऐकू नकोस, त्यांच्या डोक्यावर ना परिणाम झालाय. जा तुझं काम कर जा. जा, गोपाळचं नाव घेतल्याशिवाय ना यांचा दिवस काही जाणार नाही. त्याच्या नावाने खडेच फोडतात. तेरे नाम ला 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 ला. असं सीएनजीचा दर वाढल्याने तोडका पडलंय तुझं. मंग्या, काय अर्थ राहिला नाही लागा जिंदगीत. अरे खरं प्रेम केलं होतं मी समीवर, खरं सच्ची मोहब्बत, पण धोकाच भेटला मला. तुला सांगतो, मला तर वाटतंय माझ्या सल्लूबाईच्या नशिबात खरं प्रेम लिहिलंच नाही. हे अरे अजून किती वर्ष तेच गोखणार आहे. प्रेम झालं, ब्रेकअप झालं, तिचं लगीन झालं, तू मामा झाला. ह्या ब्रेकअपच्या स्टोरी ऐकून मला वाटायला लागलं माझं ब्रेकअप व्हायला लागलंय का काय. हे घ्या 2 घंटा कटिंग 562. मागच्या वेळेस 462, आता 562, अक्कावा तर 6162 म्हण की. तू एक काम कर, मला वरचं 500 दे, मी तुला दिवसभर जे पाहिजे ते म्हणत बसतो. आणि मग घे उधारी मला आजच पाहिजे. बरं थांब, तू एक काम कर, तू बस इथं. बस बस तू बस. अरे कशाला. अरे बस तरी. अरे पण काय आहे, कसं वाटतंय? बरे वाटतंय जरा. मला वाटतं ना. हा इकडे. मालिशचे झाले बघ 50, 52. किती राहिले रे? हे तू मालिकचे 50 घेतो ना. 100 रुपये तू टिप देणार ना मला. 510. हा, आणि 510 मधनं तुझ्या हाताचं आणि पायाचं वॅक्सिन करतो, त्याचं हॉटेल 300, मग काढतो आब्रू. हा आयब्रो त्याचं हॉटेल 50. किती राहिले रे? 160. हा, मग 150 तुझं फेशियल आणि ब्लिचिंग करतो. आता वरचे 10 कशाचे ते विचारू नको, ते तू टिप देणार मला. हिशोब. ए मग घे, मी काय पोरगी आहे सगळं करून घ्यायला. नाही, लगा अशी कोण उधारी देते. मग तुला लगेच पाहिजे तर मी काय करू शकतो? राहू दे, तू एवढे पैसे येतील तर उधारी दे माझे. म्हणजे कधीच नाही. हा अरे पाहुणे बाई. जीतू जी, आप बिजी हो क्या? मी नाही एकदम निवांत. बोला की. मुझे थोड़ा काम था, प्लीज मेरे साथ आएंगे? चला. हा, जावा घेऊन जावा त्याला. असं बी इथं पडिकच असते, इथं बसून उगा त्याच्या ब्रेकअपच्या स्टोरी ऐकत बसा. पाहुणे भाई तुम्हाला सांगतो, मी कोणाचं टेन्शन घेऊ. थांब की, कशाला घेतो कोणाचं टेन्शन. चला तुम्ही. बघितलं का हा, बलाईचा जमानाच नाही राहिला. हा, आमच्या काळात असं नव्हतं लगा. तू थांब, हे काम करतो, तुझं ना टक्कलच करतो, माझ्या हाताला बी काम राहील आणि तुझी उधारी बी चुकल. थांब जरा तू. मग घ्या, राहू दे उधारी. परत दे 562. परत दे. काय हा, आता मी काय
माझंच शर्ट आहे. गोपाळ शेठ इकडे कुठे अहो ते हे गाडी बंद पडली हो. गाडी पण पडली वय हां तिकडे चावी मी बघतो मला जमतं त्यातलं अहो अहो, असं द्या जमतं मला द्या बघा बरं चालवते का नाही ना. नाही अहो चावी बंद आहे कशी चालू होईल चावी चालू करायला पाहिजे ना आता बघा बरं ऐका की मी काय म्हणतोय, जाओ तुम्ही उगाच त्रास नका करून घेऊ, मेकॅनिकला बोलवतो मी. बरं ठीक आहे येऊ का रक्त असं नाही घरी जाऊ शकत. हा शर्ट इथे असं ठेवणं धोक्याचं आहे. याचं काहीतरी केलं पाहिजे. शर्टावर रक्ताचं डाग म्हणजे मनीषाला मी मारलंय. हा शर्ट इथे म्हणजे मनीषाची डेड बॉडी इथेच कुठेतरी पाहिजे. याच्यात तर जेव्हा येईल तेव्हा हिच्या घराला कुलूपच आहे. मला वाटलंच होतं ही बाई पळून जायच्या बेतात आहे. जाऊ दे मरू दे ना सुधाकर. हा तू कशाला एवढा हात धुवून मागा लागलाय त्या बाईच्या. ती म्हणली ना आपल्याला पोलीस स्टेशन मध्ये येऊन की तिच्या नवऱ्याचा पत्ता लागलाय म्हणून. मला नाही खरं वाटत. अरे ह्या काळात कोण पत्र लिहितं मला सांग. हा पहिल्या दिवसापासूनच या प्रकरणात काहीतरी गडबड आहे मला माहिती आहे. कसली गडबड. गेली असेल नवऱ्याकडे मुंबईला ती लगेच रातोरात कशी जाईल. केस चालू असताना ती बॅगा भरून कुठेतरी निघाली होती. मी तिला बजावलं होतं की केस चालू असताना पोलिसांना विचारल्याशिवाय गाव सोडून जायचं नाही. मग मधूनच तिच्या नवऱ्याचं पत्र काय येतं, ती पोलीस स्टेशनला येऊन देते काय, साहेब केस माघारी घ्यायला सांगतात काय. अरे हा योगायोग कसा शक्य आहे विचार कर ना. बरोबर. हा तर संशयाला वाव आहे. संशय हेच गुन्हेगारापर्यंत पोहोचायची पहिली पायरी असते. आपल्याला खोलवर बघितलं पाहिजे. चल ए दादा बॉल दे की तेवढा. दे की दादा बॉल. अरे दे की बॉल दादा. थांबा देतो. नाही नका येऊ थांबा.
हो थांबा ना, नका ना जाऊ पोलीस स्टेशनला. बास झाला आता. या लफवा छप्पीचा कंटाळा आलाय मला. असंही एकटं जगायचंय आणि तसंही एकटं जगायचंय ना, हरकत नाही. मी आता पोलिसांकडे जाते आणि त्यांना सगळं खरं खरं सांगून टाकते. एकदा कायमचा हा विषय तरी संपून जाईल. संपवायचंय ना तुम्हाला, संपवायचंय ना. मला सांगा ना मग, मी संपवतो, कायमच संपवतो. म्हणालो होतो, एक पाऊल पुढे टाकू नका म्हणालो होतो ना तुम्हाला. हा, देवी सिंगला क्रॉस, डायरेक्ट वरचा प्रवास. या बॉडीची विल्हेवाट लावली पाहिजे. बॉडीला कोणी पाहिलं तर पुरता फसेन मी. दिवसा ढवळं काय करता येणार नाही या बॉडीचा. रस्ता रहदारीचं काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. गोपाळची बुलेट इकडं काय करायला लागला इकडं? टेलर बाबू तो दुकान पे गए थे ना, तो बुलेट यहाँ पे क्या कर रही है? वो भी कहीं पे दिख नहीं रहे. हा, मोकळा व्हायला गेला असेल रानात कुठेतरी. चला आपण जाऊ. जीतू जी एक मिनट, थोड़ा साइड में रुकाइए ना प्लीज. हा गोपाळ, अरे इकडे कुठं? क्या हुआ? चौक क्यों गए? नाही कुठं काय, या की. काय इकडे कुठं राहणार होणार? अरे ते निघालो तो, गाडीच बंद पडली. पर आपकी गाड़ी तो इधर है, आप उधर क्या कर रहे थे? म्हणलं ना मी, ते मोकळा व्हायला गेला असेल है ना रे. हा, अब कहाँ जा रहे थे गाड़ी लेके? ते मार्केटला निघालो होतो, पण काय गाडीच बंद पडली हो. गाड बंद पडली होय.
टेन्शन कशाला घेतो जिथे आला नाही तर 0 मिनिटात रिपेअर करून देतो. अरे नको तुला कशाला त्रास. तरस दोस्त तरस असतो वय. तेरी मेरी यारी मग रिपेअर करणार ही मीच गाडी. मुझे ऐसा क्यों लग रहा है कि ये किसी मकसद से यहाँ आया है. आलो. ऐका ना, तुम्ही ना असं माझ्या समोर नका येऊ बरं. म्हणले कस तरी होते. टेलर बाबू क्या कर रहे हो. जी तुझे देख लेंगे तो. मग बघू दे की बघितलं तर. टेन्शन नका घेऊ. गोपाळचं दुकान उघडं दिसते. वाईट जाऊन त्याच्याशी बोलते. त्याला सांगते मला त्याच्याशिवाय करमत नाही म्हणून. गोपाळ गोपाळ गोप गोपाळ तुझी बायको आली. ए काय करते इथं आमच्या दुकानात. तुझ्याशी बोलतीये. काय करते इथं आमच्या दुकानात. मागच्या वेळेला समजावून सांगितलं होतं ना. अक्कल नाही आली. हे माझी अक्कल काढायची नाही. आणि कोण आहेस ग तू जे मी तुझं ऐकू. हे माझ्या आत्याच्या पोराचं दुकान. त्यामुळे इथं मी कवा बी येईन कवा बी जाईन आणि कवा बी बसेन. आणि तसं बी तू आमच्या मध्ये आलीस तर या दुकानाची मालकीन मीच असते. हे माझ्या नवऱ्याचं दुकान आहे. त्यामुळे माझ्या नवऱ्यापासूनच नाही ह्या दुकानाच्या पण आसपास फिरकायचं नाही. हा फिरकणार. काय करणार आहेस तू. काय करणार. जीव घे ना तुझा. काय सांगितलं तुला. माझ्या नवऱ्यापासून लांब राहायचं. तू मला अजून नीट ओळखलं नाहीये. माझं खरं रूप तुला दाखवलं ना. माझ्या नवऱ्याच्याच नाही कुठल्याच पुरुषाच्या मागे फिरणार नाहीस तू. त्यामुळं माझ्या नवऱ्यापासून लांब राहायचं. तर डोळं फोडून ठेवी ना. चल निघ निघ चल. ए आमचंही कुठे गेलेत. मला नाही माहित. खोटं बोलायचं नाही. हा तुला सांगून गेलं असत्याल. बोल पटकन. होय मलाच सांगून गेलाय तू. पण मी तुला नाही सांगणार. हे काय ना आमच्या दोघांचं सिक्रेट आहे ते. सिक्रेट. कुठं गेलं असतं मी. आहे का आता गोपाळ. हा गोपाळ. काय रे. अरे लागा 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 काय माणूस आहे तू. गाडीला चावी लावली नाही म्हणतोय गाडी खराब झाली होय. अरे विसरलोच की मी. हुशार आहे की तू. हा आपला विषय जरा हार्डच आहे आता तो. पाहुणे बाई झालं त्याचं काम. चला आता जाऊ. हम लोग भी मार्केट ही जा रहे हैं. आप हमारे साथ ही चलिए. नाही आलोच पण वाटत 2-4 डिलिव्हर आहेत मला. ती जरा येतोय मी. मोर हा असं बी आपण रिक्षा ते बुलेटवर सगळं गेलं तरी बी काय उपयोग नाही. त्यापेक्षा आपण जाऊ चला.
चल येतो. या बुलेटला कोणी बघून थांबण्याआधी हिचं काहीतरी केलं पाहिजे. पण ही बॉडी सोडून कसं जाऊ? हिच्या बॉडीचा बंदोबस्त करायची सोय झाली.